ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वतीने आम्ही त्यांचा सहर्ष स्वागत करीत आहोत। मी स्वरूप पेणकर याला विनंती करतो की विश्वजित पाटील यांचं स्वागत करायचं आहे। पुष्पगुच्छ देऊन ते त्यांचं स्वागत करतील। तसेच सुनील खेऊर हे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा स्वागत करतील बल्लू पुलेकर, हे त्यांचं स्वागत करतील सुनील खेऊर। आणि महत्वाची एक सूचना आहे, पॉवर प्लेच्या दरम्यान 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात, असा या स्पर्धेचा नियम आहे। आणि आत्ताच हा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलाय आणि मी आपल्या समोर तो फॉरवर्ड करतोय, तर कृपया याची नोंद घ्यावी। 3 क्षेत्ररक्षक, अर्थातच मी आताच म्हटल्याप्रमाणे एक क्षेत्ररक्षक आपल्याला एक लॉंगॉनच्या दिशेने पाहायला मिळतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, आणि त्याचप्रमाणे डावखुऱ्या फलंदाजासाठी एक डीप स्क्वायर लेग आणि एक डीप मिड विकेट सुद्धा आपण पाहतोय। तो चलिए दोस्तों, फिर से एक बार मैच में कंसंट्रेट करेंगे, मैच का आनंद उठाएंगे। गेंदबाज अरशद की पहली गेंद के ऊपर 1 रन मुकम्मल करते हुए, तसेच आमचे गोंडगरचे मित्र खालिद हारगे हेही उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं कोपरा ग्रुपच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत। मी रोहित खेऊर याला विनंती करतो की खालिद हारगे यांचं आपण स्वागत करायचं आहे। इस बीच अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। कुल मिला के रनों की संख्या 2 रन। स्ट्राइक इन पर बाएं हाथ के बल्लेबाज वसीफ, जी हां वसीफ इस मरतबा लॉन्ग लेग और स्क्वायर लेग के दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, बैकफुट पर जाकर उसे पुल करने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिर से एक बार बिंदी गेंद यहां पे आती हुई। तसेच हर्षद पेनकर यांचा सुद्धा कोपरा ग्रुपच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत। इफ्राजभाई हवालदार हे त्यांचं यथोचित असं स्वागत करतील। धन्यवाद। स्ट्राइक इन पर वासिफ, बाएं हाथ के बल्लेबाज जब भी बल्लेबाजी करते हैं तो बहुत ही आकर्षक नजर आता है। जी हां, इस मरतबा गेंदबाज अभी हार मानने को तैयार नहीं है। क्या कमाल का यॉर्कर था, ऑफ स्टंप पर यॉर्कर। हालांकि बाएं हाथ के बल्लेबाज जब भी बल्लेबाजी करते हैं तो मुझे गैरी सोबर्स और युवराज सिंह की याद हमेशा आती है, और हमारे दादा अर्थात सौरभ गांगुली जिस अंदाज के साथ, जिस खूबसूरती के साथ बल्लेबाजी करते हैं, उनकी याद जरूर आती है। मगर यहां पे अरशद भी कोई कच्चे गुरु के चेले नहीं है। क्या कमाल की गेंदबाजी की है, अब तक मात्र 3 रन खर्च किए हैं इन 3 गेंदों में। हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद होने के बावजूद यहां पे इस तरह की गेंदबाजी, सदी हुई गेंदबाजी, नबीतुली गेंदबाजी। जी हां, फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्ड होती हुई, बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा। हॅलो, या ठिकाणी अभिजित पाटील यांचं सुद्धा आम्ही कोपराच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत। मी वैकुंठ मांजरेकर यांना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन आपण अभिजित पाटील यांचं स्वागत करायचं आहे। 4 गेंदें हो चुकी है, 4 रन स्कोरबोर्ड पर। अरशद की तारीफ होगी क्योंकि 4 गेंदों में बल्लेबाजों को बांध के रखा है और मैदान के बाहर यहां पे समा भी बांधा है उन्होंने, क्योंकि इतनी अच्छी गेंदबाजी पावर प्ले के दरमियान करना दोस्तों आसान नहीं होता। उसके लिए मेहनत और हमेशा कोशिश करनी पड़ती है, प्रैक्टिस करनी पड़ती है। जी हां, इस मरतबा ओवर पेज गेंद ऑन द राइज खेला उसे,
डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद दनदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। आपण अनिलजी खेऊर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। अनिलजी खेऊर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे। अंतिम गेंद, जी हां, फिर से एक बार ओवर पिच बनाकर ऑन द राइज खेलने का प्रयास था, कोशिश थी, मगर गेंद थोड़ी सी कट होती हुई नजर आई और बाहर की तरफ निकल गई, बल्लेबाज वासिफ को चकाती हुई। इस बीच देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 8 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अब यहां पे मैदान के अंदर जो माहौल है, जो क्लाइमेट है, उससे पूरी तरीके से समझते हुए यहां पे बल्लेबाजी होगी, क्योंकि अनस ने अब तक 2 रन मात्र बनाए हैं और वासिफ ने एक चौके की सहायता से मात्र 4 रनों का योगदान दिया है। 4 गेंदों का सामना किया है वासिफ ने। इस बीच नए गेंदबाज को यहां पे दावत दी है, आमंत्रित किया है गेंदबाजी के मोर्चे पर अजय। हॅलो, या वालवटीचे प्रतिनिधी आपण या ठिकाणी येऊन टी शर्ट घेऊन जायचंय। या वालवटी सुनील खेऊर यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे। त्यानंतर दुर्गा रिसॉर्ट यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे। धन्यवाद। अजय अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है अनस। पहली गेंद कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। गेंद जा रही थी ऑफ स्टंप के बाहर, मगर उससे जबरदस्ती स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास था अनस का। ताकत के ऊपर उस गेंद को मोड़ने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं, बिंदी गेंद। अजय फिर से एक बार, जी हां, इस मरतबा इनर एज जरूर ली होगी, क्योंकि आवाज यहां से वहां तक आई और इसी वजह से आसानी के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में जो गेंद ट्रेवल कर रही थी उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 9 रन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कोपरा ग्रुप, और ये 9 आंकड़ा महाराष्ट्र नवनिर्माण सेना की याद दिलाता हुआ, क्योंकि उन्होंने जो पहली सभा ली थी वो 9 तारीख को थी। पहला ऐलान किया था राजनीति में आने का। राजनीति में जब आगाज हुआ, जब पहली एक बहुत ही बड़ी खूबसूरती के साथ एक सभा जो आयोजित की थी वो 9 तारीख को। जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद, उसे खेल दिया था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, मगर अंपायर जी की तरफ से नो बॉल का इशारा। डीप स्क्वायर लेग में कैच लपकने का मौका था, कैच भी वहां पे लपक लिया था, मगर एक जीवन दान मिला, बीमर गेंद, और उसी के साथ यहां पे मुफ्त के सौगात में 2 रन मिलेंगे। कुल मिला के इन 2 रनों के साथ रनों की संख्या 11 रन। 11 का आंकड़ा फिर से एक बार हम सब के सामने आता हुआ। अंपायर जी देखिए, सुहास वैद्य मैन फ्रॉम बदलापुर, प्रशांत अंबेडकर मैन फ्रॉम बदलापुर और प्रकाश विभूते मीरा रोड, ये 3 अंपायर ऑफिशियल अंपायर इस मैदान में। जी हां, फिर से एक बार ऑफ स्टंप पर चपर होकर उसे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला। डीप में फील्डर तैनात थे, अच्छी फील्डिंग यहां पे हो रही है, अच्छी गेंदबाजी हो रही है। एक खराब गेंद जरूर थी, मगर बल्लेबाजों को बांध के रखा है। बल्लेबाजों को अपने कंधे और अपने हाथ खोलने का बिल्कुल मौका नहीं दिया है, और इसी वजह से अजय पांचाल ने सही मायनों में काफी प्रभावित किया है। गेंदों को घुमाना जानते हैं अजय,
थोड़ी सी फ्लाइट देते हैं और गेंद टप्पा खाने के बाद कभी बाईं मुड़ती है, कभी दाएं मुड़ती है। अर्थात क्रिकेट के परिभाषा में कहूं मैं तो कभी लेग स्पिन हो रही है, कभी ऑफ स्पिन हो रही है, और इसी वजह से बल्लेबाज उन्हें परखने में, उन्हें रीड करने में थोड़े से यहाँ पे निष्प्रभ हमें नजर आ रहे हैं। और इसी का नतीजा यह है कि बल्लेबाज खुलकर नहीं यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। एक एक रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ रहा है। यही एक चिंता का विषय, क्योंकि जब मात्र 4 ओवर का मुकाबला, ये कम से कम यहाँ पे 45 या 50 रन बनाएंगे। हॅलो, युसुफ 11 पाबरा आणि याया 11 वायवटी टॉस साठी यायचं आहे. चार गेंदें हो चुकी है, सॉरी 3 गेंदें हो चुकी है। रोहित खेऊर कृपया व्यासपीठाकडे या. रोहित खेऊर. जी हाँ, फिर से एक बार अजय पांचाल की कमाल की गेंद ऑफ स्टंप के बाहर यॉर्क करने का प्रयास काफी हद तक सफल। बाएं हाथ के बल्लेबाज वासिफ फिर से एक बार यहां पे बीट हुए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हो रही है, थोड़े से विवश और थोड़े से चिंतित जरूर। अगली गेंद अजय पंचाल की। जी हाँ, बैक टू द बॉलर खेला, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। फिर से एक बार रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं है, हर गुंजाइश को खारिज कर दिया है गेंदबाज अजय ने। और फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद। अब अंतिम एक गेंद इस ओवर की आना बाकी है। जी हां, परफेक्ट यॉर्कर के ऊपर प्रभावित किया, रन आउट का मौका। और इसी के साथ आखिरकार रन नहीं आ रहे थे और इसी चिंता में कीमती विकेट रन आउट के रूप में यहां पे फेंकना पड़ा। इसे कहते हैं क्रिकेट की आत्महत्या। डीजे याह्या 11 वाळवटी. फैसल होर्जोक यांच्यातर्फे आत्ताच गोलंदाजी करणारा गोलंदाज अजय यांच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. अनस आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं वहीद. वासिफ का साथ निभाने के लिए वासिफ एक चौके की सहायता से 5 रन बनाकर खेल रहे हैं. नाजिम नए गेंदबाज. नाजिम ये सुपरिचित ऐसा नाम, टेनिस क्रिकेट में जिन्हें बादशाह कहा जाता है, गेंदबाजों का राजा कहा जाता है, अर्थात नाजिम गुल्ली. आप सभी ने सुना होगा ये नाम, देखा होगा, और उसी नाम से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी नाजिम अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. सामने है बल्लेबाज वासिफ और वासिफ का खंबा उखाड़ दिया पहली गेंद के ऊपर और ये दूसरी सफलता अर्जित करते हुए. काफी निराश किया. अपने टीम के लिए मात्र 5 रनों का योगदान जरूर दिया है, मगर बहुत सारी गेंदें उन्होंने खर्च की है. वाहिद का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज
साकिब। साकिब का मतलब होता है चमकता हुआ सितारा। आसमान में जो हम चमकते हुए सितारे देखते हैं उन्हें साकिब कहा जाता है। साकिब को चमकते हुए सितारे की तरह यहाँ पे चमकना होगा और अपनी टीम के लिए एक अच्छा योगदान देते हुए सम्मानपूर्वक स्कोर यहाँ पे खड़ा करना होगा। स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं स्ट्राइक एंड पर साकिब अंपायर से गार्ड लेने के बाद ओहो सीधे बल्ले से ओवर पिच गेंद को आसमान दिखाया है। कमाल का स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। गेंदबाजी कर रहे हैं मगर क्या कमाल का पेस है। जी हां, इस मरतबा मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज नाजिम के ऊपर, क्योंकि पहली गेंद पर एक छक्का आने के बाद कुछ अलग और हटके करने की कोशिश में अपने लाइनर लेन से भटके लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलता हुआ 19 रन स्कोरबोर्ड पर। जी हां, फिर से एक बार ओवर पिच गेंद मगर सीधा फील्डर के हाथों में इस मरतबा, और इसी के साथ साकिब बैक टू द पैवेलियन। आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुरेश शिरवटकर सुपरिचित असणारे समालोचक टॉस करून घ्यायचा आहे. सुरेश शिरवटकर जरा खाली या. सन्माननीय नरेश ढोमे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. चलिए मैदान में चलते हैं जहां पे नाजिम गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेलने का प्रयास मगर सीधा कवर के फील्डर को धोड़ लिया और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर. और टॉस पाबरा ने जीता है. 4 गेंदें हो चुकी है. नाजीम सफल गेंदबाज, कमाल की गेंदबाजी की है, शानदार गेंदबाजी की है, लाजवाब गेंदबाजी की है, क्योंकि पहले 4 गेंदों में उन्होंने 7 रन जरूर खर्च किए हैं मगर 3 बल्लेबाजों को पैवेलियन का रास्ता दिखाया है, डगआउट दिखाया है. बहुत ही कमाल की गेंदबाजी, विकेट टेकिंग गेंदबाजी. रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा 19 रन. 19 पर यहां पे अब तक लड़खड़ा रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम. नाजिम की अगली गेंद, फिर से एक बार फुल टॉस गेंद मगर उस पर पेस को भाप नहीं पाए थे. फिर से एक बार हवा में गेंद थी, कैच लपकने का मौका था, सुनहरा मौका मैं कहूंगा. ऐसे मौके बार बार नहीं आते. अभी जो टॉस उड़ाया गया पाबरा और वालवटी इनके बीच, जो पाबरा ने टॉस जीत के पहले फील्डिंग करने का फैसला किया है. 5 गेंदें हो चुकी है. फिर से एक बार हवा में गेंद मगर मिड ऑफ खाली है. वाइडिश लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद टप्पा खाई थी और इसी वजह से यहां पे बल्लेबाजों को मौका मिलता हुआ. दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर ही लिए. देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 22 रन. तकरीबन 7.33 के औसत से यहां पे रन बनाए जा रहे हैं, जो कि बहुत ही कम स्कोर में समझता हूं, क्योंकि इस मैदान को मद्देनजर रखते हुए 22 रन हो चुके हैं. 22 रन ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 3 ओवर्स. 4th ओवर इन प्रोग्रेस, चौथा ओवर अर्थात अंतिम ओवर प्रगति पर. पहले ओवर में
अरशद ने मात्र 8 रन खर्च किए थे। अजय ने जो दूसरा ओवर डाला था काफी खूबसूरत और नपातुला ओवर, जिन्होंने मात्र 4 रन खर्च किए थे। और नाजिम ने 10 रन जरूर खर्च किए हैं, मगर नाजिम ने 3 बल्लेबाजों को चलता किया है। विकेट टेकिंग गेंदबाजी नाजिम से देखने को मिली। अब अंतिम ओवर के लिए उज़ैफा आया है अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है स्ट्राइक एंड पर दानिश। आहा, बहुत ही बढ़िया शुरुआत अंतिम ओवर में उज़ैफा से। नाजिम के लिए भी फैसल उर्जुक की जानिब से 100 रुपए का नकद इनाम यहां पे आ चुका है। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया उज़ैफा। जी हाँ, उज़ैफा की यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी। टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, थोड़ी सी कट होती हुई अंदर की तरफ आ रही थी। उसे अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। शॉर्ट स्क्वायर लेग खाली था और जब तक उस गेंद को फेल किया जाए तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 23 रन, 23 रन ऑन स्कोर बोर्ड। अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर की 4 गेंदें शेष बची हुई और बल्लेबाज पुरजोर कोशिश कर रहे हैं। अब्दुल्ला स्ट्राइक इन पर। जी हां, अब्दुल्ला भी स्क्वायर लेग की दिशा में खेलने के प्रयास में चूक गए। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। बिल्कुल ये बल्लेबाजों को सपोर्टिव विकेट यहां पे मुहैया करवाई है, मगर गेंदबाजों ने इसके ऊपर बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी की है। बल्लेबाजों को पूरी तरीके से खामोश किया है। बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। हुज़ैफा फिर से एक बार। जी हां, स्लोवर 1 गेंद थी, उससे परख लिया था, मगर ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 29 रन। हुज़ैफा राइट आर्म राउंड विकेट। पैड ऑन हुए और इसी के साथ स्टंप को बिखेर दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर और एक विकेट का पतन डीजे मास्टर। पांच गेंदें हो चुकी है। उज़ैफा फिर से एक बार। जी हां, बैक टू द बॉलर खेला था, मगर मिडॉन में फील्डर तैनात है और यहां पे रन आउट करने की कोशिश में चूक गए। ओवर थ्रो पे रूप में और एक यहां पे रन मिलेगा। दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन यहां पे आखिरकार मुकम्मल कर लिए हैं। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 31 रन। जीतने के लिए 32 रनों की जरूरत। आणि एका बाईकची इथे चावी हरवले, जर कोणाला सापडली तर कृपया समालोचन कक्षामध्ये आणून द्यावी। प्रेक्षकांना माझी विनंती असेल, बाईकची चावी इथे हरवलेली आहे। तर मित्रांनो, आपण पाहतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सन्माननीय एक सुपरिचित असे समालोचक नरेश ढोमे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि ते आम्हाला जॉईन झालेले आहेत। हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये
आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अर्थात ते पुण्याचे आणि आपण अर्थात सागर किरणाऱ्याचे. नक्कीच त्यांना इथे यायला आवडत असतं आणि दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी ते या स्पर्धेला येत असतात. या वर्षी सुद्धा ते आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय एक जबरदस्त भारदस्त असा आवाज आपण आता मायक्रोफोन वरती ऐकणार आहात. सर नरेश ढोमे यांचा. धन्यवाद. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमते प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. मंडळी नमस्कार. कोपरा ग्रुप क्रीडा क्षेत्रच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं योगदान देणारं हे एक मंडळ आहे. मंडळ नव्हे तर ती एक संस्था आहे आणि याच संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे क्रिकेटला एक नवी झळाळी, एक उत्तुंग झळाळी देण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि नेहमीप्रमाणेच अत्यंत दिमागदार आयोजनामध्ये आपण बघतो आहोत. कोपरा ग्रुप वडवली आयोजित क्रिकेट फेस्टिवल 2022 अर्थात कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक माननीय गुलामभाई पेश इमाम स्टेडियम वरती क्रिकेटचा अद्भुत थरार आपण अनुभवतो आहोत. सकाळीच या स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावर्षी पहिल्यांदाच मला वाटते सिमेंट विकेट या स्पर्धेसाठी तयार झालेला आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त लढती या मैदानामध्ये सातत्याने आपण बघतोय. पुन्हा एकदा तोच ठेवा आपल्या समोर उलगडण्याचा प्रयत्न कोपरा ग्रुपच्या माध्यमातून. कोपरा ग्रुपच्या आयोजकांना निश्चित प्रकारे मी धन्यवाद देतो. सलग दुसऱ्या वर्षी आपण मला इथे निमंत्रित केलं आणि विशेष म्हणजे क्रिकेटमधील माझे एक आवडते समालोचक, कॉमेंट्री एक वेगळी पॅशन आहे ज्या माणसाकडे आणि त्याचबरोबर खरं तर मनाने अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व म्हणजे यासिन मर्चंट सर आज माझ्या समोर जोडले जात आहेत. ज्यावेळेस पहिल्यांदा मला वाटते सर आपण 10-12 वर्षापूर्वी भेटलो असेल पालीला, त्याच्यानंतर मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी पुण्यात आणि त्याच्यानंतर तुमच्या घरी 3 वर्षापूर्वी आणि आज पुन्हा इथे. तर हरकोल फ्रेंड्स 11 हरकोल संघ जर विजयी झाला तर अतिफभाई हुरजुक आणि शोएबभाई हुरजुक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर मॅच कडे आपल्याला जायचंय. चॅलेंजर्स बॉईज तोडील विरुद्ध फ्रेंड्स 11 हरकोल या दोन संघामध्ये घनघोर लढाई मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. पहिले फलंदाजी करत असताना चॅलेंजर्स बॉईज संघानं 31 धावा 5 षटकामध्ये बनवलेल्या 4 षटकामध्ये बनवलेल्या आहेत. विजयासाठी 4 षटकामध्ये 32 धावांचं आव्हान, 32 रिक्वायर्ड टू विन. निश्चित माफक धावा आहेत. कमी धावसंख्येवरती क्रिकेटमध्ये सामने रंगतात. या मैदानामध्ये काय घडेल याचं उत्तर पुढे मिळेल. चेंडू आकाशामध्ये वरची कड घेतली, फाईन लेग क्षेत्ररक्षण पूर्ण खाली, चेंडू सीमारेषे बाहेर, पहिला फटका 4 धावा. टप्प्याचा होता आणि पूल करण्याचा प्रयत्नात वरची कट घेतली, नशीबवान ठरला फलंदाज, चेंडू सीमारेषे बाहेर. याबरोबर डावेष्टीच्या बाहेर फलंदाजाचा अनुमान अत्यंत योग्य आहे. चेंडू वाईड घोषित केला जाईल. एका धावेबरोबर धावफलकावरती 5 धावा. अतिशय सुंदर मैदान. खर तर हे मैदान बघितल्यानंतर कोणत्याही खेळाडूला, प्रेक्षकांना सुद्धा असं वाटत असेल की आम्ही केव्हा एकदा मैदानात जाऊ आणि बॅटिंग करू, बॉलिंग करू किंवा फिल्डिंग तरी करू. याबरोबरच फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा आतली कड, चेंडू सीमारेषे बाहेर, फाईन लेगला दुसरा चौकार.
खुदा देता है तो छप्पर फाडके. पहिला चेंडू खर तर खराब फटका होता, मिळाला 4 धावा. दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू फटका खराब होता, चेंडू चांगला होता पण तरी देखील मिळाल्या 4 धावा. धावफलकावरती 9. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. याबरोबरच वंडरफुल शॉट. चेंडू आकाशामध्ये आहे परंतु थोडासा खराब फटका असेल. इथे झेल अप्रतिम टिपला आणि पहिला फलंदाज बाद. पहिला धक्का इथे बसतोय. फलंदाज असीम होईल बाद. 2 चौकार पहिल्या 2 चेंडू मध्ये त्याने आणले आणि 8 धावसंख्येवरती तो बाद झाला. 1 गडी बाद. 9 धावफलकावरती फ्रेंड्स 11 हरकोल. फलकावरती 10 धावा. 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक. पॉवर प्ले मध्ये सरासरीच्या पेक्षा तुम्ही थोडेसे पुढे असाल तर पुढे जाताना धावांचा पाठलाग करताना निश्चित मोठं यश पुढे जाऊन मिळू शकतं. आणि इथे पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिले सरासरीपेक्षा पुढे धावा आलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावरती. 1 गडी मात्र गमावलेले आहेत. तमीम ऑन स्ट्राईक. यावेळेस गुडलेन स्पॉट वरती टाकलेला चेंडू उजव्याच्या बाहेर जात होता. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. आतली कट घेतल्यानंतर चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. 1 धाव आणि एका धावेबरोबर धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. तो 11 धावा. 11 ऑन बोर्ड. गोलंदाज दानिश आपण बघतोय पहिलं षटक टाकताना आघाडीचा गोलंदाज. गोलंदाजाने चांगले प्रयत्न केले परंतु जर खराब फटके सीमारेषे बाहेर जात असतील तर मात्र त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि तेच आपण बघितलं पहिल्या 2 चेंडू मध्ये. त्यानंतरही दानिशने खूप चांगली गोलंदाजी केली कारण 1 यश दानिशला मिळालं असीमच्या रूपानं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 11. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्रेंड्स 11 हरकोल. आजच्या दिवसभरातली तिसरी मॅच आपण इथे बघतोय. खूप वेगवान नियोजन. खर तर चांगलं आयोजन ही कार्यक्रमाची शोभा असते. कोपरा ग्रुप खर तर खूप मोठं मंडळ आहे. अनेक सदस्य या मंडळामध्ये परंतु प्रत्येक जण आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडतो. मी गेल्या वर्षी देखील 4 दिवस बघितलं होतं. या वर्षी देखील अत्यंत सुंदर सोहळा इथे उभा केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कोपरा ग्रुप वडवली आयोजित क्रिकेट फेस्टिवल 2022 चा आनंद येणारे 4 दिवस आपण घेणार आहोत. धगधगता थरार या क्रिकेटचा. परिसरातील नामांकित खेळाडू त्याचबरोबर महाराष्ट्रातील अतिशय मातब्बर खेळाडू या मैदानामध्ये तुम्हाला 4 दिवसामध्ये बघायचेत. मैदान जितकं देखणं आहे तितकंच आयोजन सुंदर आहे. आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात अर्शी ऑन मार्क. स्ट्राईक एंड वरती तमीमला आपण बघणार आहोत. नॉन स्ट्राईक एंड वरती अजय आहे. यावेळेस पुढे येत त्यानं फुलटॉस केला चेंडूला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हर तिथे तयार होता आणि त्यानं चेंडू अडवला. 1 धाव धावफलकावरती. 12 धावा. 1 गडी बाद. 12. तमीम अजयची जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये असीमनं खरं तर सुरुवात छान केली होती. 2 चौकार त्याला मिळाले होते परंतु तरी मोठा फटका खेळायचा प्रयत्न तो बाद झाला. याबरोबरच बाहेरची कड मात्र शॉर्ट थर्डमॅन तिथे तयार आहे. 1 धाव इथे मिळते. स्ट्राईक रोटेट होते हे महत्वाचं आहे. तुमच्या समोर आव्हान फारसं मोठं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आत्मघातकी फटके मारण्यापेक्षा एकेरी धावांवरती भर देणं अत्यंत महत्वाचं आहे.
आणि दोन्ही फलंदाजांनी तीच स्ट्रॅटेजी इथे ठेवलेली आहे. दोघांनी एक सिंगल घेतली, धावफलक पुढे 13 धावा आहेत. तमीम ऑन स्ट्राईक, बाहेरची कड, इथे पाहायचे क्षेत्ररक्षक तिथे तयार, धावबाद करण्याची संधी असू शकते इथे, मात्र गमावलेली आहे. एक धाव येवाना, खराब क्षेत्ररक्षण तिथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. दिवसा ढवळ्या धावांची चोरी आपण इथे बघू शकतो. एक धाव जिथे अपेक्षित नव्हती तिथे 2 धावा मिळत आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स जर कमी असेल तर ही चेन तुम्हाला परवडणार नाही. खिशात पैसे नाहीत आणि तुम्ही जर उधळपट्टी करायला गेलात तर ते शक्य होणार नाही. आणि त्यामुळे एक एक धाव खर्च करताना विचारपूर्वक काम करावं लागणार आहे इथे. अशा प्रकारचे तुम्ही धावा खर्च करू शकत नाही. धाव फलकावरती 15, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, इथे स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, चेंडू पॅड वरती आदळला, तिथून पुढे एस्टनवरती जाणारा चेंडूला त्याने अलगदपणे ढकललं, धाव घेऊ दिली नाही गोलंदाजाने. निश्चित एक चांगला चेंडू तमीमला टाकला होता गोलंदाज अर्शीनं. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना धाव फलकावरती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटते फलंदाज तिथे थोडासा जखमी झालेला असावा. सेंटर गार्ड अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि खेळाडूंनी ते वापरूनच मैदानामध्ये या. विदाऊट गार्ड कुणी मैदानामध्ये येऊ नका. तुमच्या सर्वांसाठी निश्चित प्रकारे एक माहिती मी जरूर देईल. तुम्ही जर कपिल शर्माचा शो बघितला असेल तर कपिल शर्माने तिथे वीरेंद्र सहवागला प्रश्न विचारला होता आणि ओघानच त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना वीरेंद्र सहवागने ही माहिती दिली की क्रिकेटमध्ये गार्ड पहिलं आलं की हेल्मेट पहिलं आलं. अत्यंत विचार करायला लागणारा प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये गार्ड पहिलं आलं की हेल्मेट पहिलं आलं. हेल्मेट पहिलं आलेलं आपल्याला माहिती आहे, हेल्मेट आलेलं माहिती आहे आपल्याला, परंतु गार्ड त्या अगोदर क्रिकेटमध्ये वापरायला. नरेंद्रजी भल्ला साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कोपरा ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नरेंद्रजी भल्ला. 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेंटर गार्ड अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे आणि त्यामुळं खेळाडूने ते वापरायचंच असतं. जोपर्यंत लाईव्ह प्रक्षेपण नव्हतं, म्हणजे संतोष नाणेकर यांनी जोपर्यंत tenniscricket.in सुरू केलेलं नव्हती त्याच्या अगोदर गार्ड हे मैदानातच बदलले जायचे. परंतु त्याच्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी, आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी त्याच्यावरती ताशेरे ओढले. अक्षरशः चंदू बोर्डे सरांनी सुद्धा त्याच्यावरती मिश्किल टिप्पणी केलेली माझ्यासमोर मी ऐकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये गार्ड बदलणं हा मैदानामध्ये कधी कोणी बदलली जात नाहीत. अनेक खेळाडू स्वतःचे गार्ड ठेवतात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. जाऊ मैदानामध्ये जिथे 15 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा चेंडू यावेळेस पाहिले परफेक्ट यॉर्कर होता. ब्लॉक होल आपण म्हणतो ना, तिथे चेंडू टाकला होता. फलंदाजाला तिथे मोठा फटक्याची संधी मिळाली नाही. निर्धाव चेंडू ठरेल. तमीम खर तर अगोदरच्या चेंडूवरती तो जखमी झालेला आहे. पुन्हा लगेच सावरून मोठ्या फटक्यासाठी तयार होणं हे अवघड आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज सुद्धा तितकाच चतुर आहे, तितकाच चाणाक्ष. त्यांनी यॉर्कर चेंडू टाकला. त्याला माहिती केव्हा काय केलं जातं. जखमी फलंदाज असेल तर यॉर्कर चेंडू खेळणं हे निश्चित अवघड आहे. परंतु तमीमचंही कौतुक करू आपण, त्याने चेंडू खूप चांगल्या प्रकारे तो खेळून काढला. तो एस्टनवरती जाऊ दिला नाही. धावफलकावरती 15. याबरोबरच पूलचा प्रयत्न, थोडासा मिसटाइम शॉट असेल, मात्र डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक. 1 धाव तमीमसाठी तर 1 धाव फ्रेंड्स 11 हरकोलसाठी. धावफलकावरती 16 धावा. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. हर्षीचं अतिशय अप्रतिम षटक. या षटकामध्ये केवळ 5 धावा. धावा रोखणं महत्वाचं आहे. महमूद भाई कसगे यांच्याकडून आमच्या कोपऱ्यासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच अनिल खेऊर यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. 16 धावा धावफलकावरती 12 चेंडू मध्ये बनवल्यात आणि 12 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की दोन्ही संघ हे समान ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघ इथे विजयासाठी निकराची झुंज देण्यासाठी तयार आहेत. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती असते ना, त्यावेळेस क्रीडा रसिकांसाठी ती मेजवानी असते. आपण एखाद्या लग्नामध्ये जातो, साधारणतः 3-4 मेनू मिळतील असं आपल्याला वाटतं आणि आपण पंक्तीला बसतो किंवा बुफेला लाईन मध्ये क्यू मध्ये उभं राहतो आणि जर आपल्या समोर असे 5-50 मेनू जर आले तर काय वाटेल. प्रेक्षकांची आज तशी अवस्था होणार आहे.
चांगलं क्रिकेट बघायला प्रेक्षक इथे आलेत, परंतु तुम्हाला अत्यंत सुंदर क्रिकेट आज बघायला मिळणार आहे. धावफलकावरती 16 धावा. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. फुल टॉस चेंडू, ही चूक करू शकत नाही तुम्ही. खराब चेंडूचा खरपूस समाचार. तमीम होता तिथे. षटकार. झालेला आहे. याबरोबरच परत एकदा मोठा फटका. सरळ बॅटने खेळला, सरळ अतिथी कक्षामध्ये 6 धावा. षटकार तमीमच्या बॅटमधून. मी असं ऐकलेलं आहे की जखमी वाघीण आणि डिवसलेली नागिन अत्यंत धोकादायक असते. वाह, परत एकदा फटका एक्झिक्यूट केला, मात्र इलेव्हेशन खूप मिळालं. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तमीम बाद. धक्का क्रमांक 2. धक्का बसेल तो दुसरा, मात्र तमीमनं ते अगोदर सामन्याचं समीकरण पूर्ण बिघडवून टाकलं होतं. 32 धावांची गरज होती. 28 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी मात्र 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 4 धावा. मला वाटते खूप सोपं आव्हान आहे ते फ्रेंड्स 11 हरकोलसाठी. याबरोबरच एक सिंगल अजय कडून. सलामीला मला मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेला अजय. असीम जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत त्याला स्ट्राईक फारशी मिळाली नाही. तमीम खेळत असताना त्यानं सातत्यानं एक सिंगल घेत स्कोर रोटेट केलेला आहे. इम्रान भाई यांच्याकडून तमीमसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय चांगल्या खेळासाठी त्यांचं भरभरून कौतुक होतं, ही चांगली गोष्ट आहे. साजिब गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च करताना साजिबला 1 गडी बाद करण्यात यश आलंय. याबरोबरच खूप चांगला चेंडू होता, डावेष्टीच्या बाहेर टाकला होता, मात्र तो पुन्हा त्याने आतमध्ये आणला. फटकाही चांगला खेळला, तिथे मिळतायत 2 धावा. षटक इथे संपेल आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 31 धावा. स्कोर लेवल मध्ये येतोय. विजयासाठी मात्र 1 धावेची गरज फ्रेंड्स 11 हरकोलला. सोपा सामना होता आणि फारसे अडथळे क्षेत्ररक्षकांकडून देखील आणले नाहीत. गोलंदाजांनी सुद्धा फलंदाजांना फारसा काही त्रास दिला नाही. फलंदाजांनी सुद्धा समोर आपण बघतो ना, ताटात पडेल ते आपण जेवतो, तशा प्रकारे फलंदाजांनी सुद्धा जे त्यांच्या पुढ्यात वाढलं त्याच्यावरती ताव मारला. धावफलकावरती 31 धावा आहेत. विजय त्यांनी अलगदपणे, अगदी सहजपणे, आपण म्हणतो ना एखाद्याचा खिसा कधी कापला गेला ते कळत नाही, अगदी त्यात आविर्भावामध्ये त्यांनी विजयावरती इथं शिक्कामोर्तब केलेला आहे. नो बॉल आणि इथे सामना जिंकला तो फ्रेंड्स 11 हरकोल संघ.